आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे नरेंद्र मोदींना मदत होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताचं विभाजन होणार आहे, जे नरेंद्र मोदींना पाहिजे. हे आत्ताच नाही झालेलं, तर मागच्या 2 निवडणुकीला आंबेडकरांची हीच भूमिका होती. पण आज आंबेडकरांच्या बरोबर MIM नाही आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना जी वंचित बहुजनला जी 7-8% मतं पडली ती आता 3% राहतील. लोकसभा निवडणुकीचा आता दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आणि त्याचबरोबर अर्ज जे आहे ती भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आता अजूनही आपण बघितलं तर महायुतीकडून 9 जागांवरती अजूनही उमेदवार आणि त्या जागा जाहीर करणं बाकी आहे, तर महाविकास आघाडीकडून 3 जागा बाकी आहेत. आपल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण आहेत बोलण्यासाठी. सर, कशात मदत आहे? कारण की आपण बघतो की महायुतीच्या जवळपास अजूनही 9 जागा ज्या आहेत त्या बाकी आहेत. शेवटी काय की सर्वात उत्कृष्ट उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये असावा असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्याचबरोबर जे 6 घटक पक्ष वेगवेगळे आहेत, त्या घटक पक्षांना वाटतं की आपली ताकद वाढावी. हे दुहेरी उद्दिष्ट साध्य करताना अडचणी येतात. एका बाजूला पक्षाची ताकद वाढून संख्या आपल्या खासदारांची जास्त असली पाहिजे, म्हणजे पुढं विधानसभेला बार्गेन करताना सोपं पडेल. आणि त्याचबरोबर आपल्या विचाराचा किंवा आपल्या बाजूचा म्हणजे युती असेल किंवा आघाडी असेल त्यांचा उमेदवार विजय झाला पाहिजे. हे दुहेरी उद्दिष्टामध्ये हे गुंतून गेलेलं आहे. काही ठिकाणी अजूनही वाद चाललेले आहेत आणि काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी युतीचे उमेदवार ठरलेले नाहीत, काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार अजून ठरायचे आहेत. 5-6 ठिकाणी अजूनही आघाडीचे उमेदवार देखील ठरायचे आहेत. निवडणूक एकतर फार संथ गतीने चाललेली आहे, त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्याचे उमेदवार निश्चित करताना आपल्याला अजूनही वेळ आहे अशा भावनेमध्ये कार्यकर्ते गुंतलेले आहेत. आणि ज्या ज्या टप्प्यामध्ये निवडणूक सुरू झाली आहे तिथे सगळे माणसं गुंतून पडलेली आहेत. त्याचबरोबर आता आमचं जे काम चाललं आहे की बाबा कुठले नेते कुठं पाठवायचे, कॅम्पेन कमिटीचं काम चालू आहे की राज्यातले नेते कुठं पाठवायचे, मग पत्रकार परिषदा कुणी घ्यायच्या, कुठं घ्यायच्या, कारण तेही महत्त्वाचं साधन असतं. आता जाहीर सभांना थोडं उन्हामुळं थोडेसे मर्यादा आलेले आहेत. त्यामुळं संध्याकाळी 2-1 जाहीर सभा थोडं उष्णतामान कमी झालं की घेण्याची तिथं प्रत्येक चाललेली आहे. दिवसभर मग भेटीगाठीचा कार्यक्रम चालू आहे. तसंच आणखी जवळ निवडणूक येईल तेव्हा मग आणखी मोठ्या सभा होतील. आम्ही काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी, खडगेजी, प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात येणार आहेत. आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेसचा एक मोठा राष्ट्रीय नेता प्रत्येक विभागामध्ये आला पाहिजे आणि प्रत्येक विभागामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या 3ही वरिष्ठ नेत्यांच्या, मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पवारसाहेब असतील किंवा उद्धव ठाकरेजी असतील आणि काँग्रेसचे नेते असतील, सगळ्यांनी किमान 6 तरी सभा एका विभागामध्ये एक घ्यावी. तिथल्या स्थानिक उमेदवारांनी सभा अरेंज करायची असा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे आता उमेदवार मला वाटतं काही दिवसात होतील जाहीर. काही ठिकाणी अदलाबदली केली जाईल. पक्षाला कुठल्या पक्षाने जागा लढवावी यामध्ये बदल होईल किंवा एखादा उमेदवार जाहीर झाला असेल तर तरी उमेदवार देखील बदल होण्याची शक्यता आहे. पण तर चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे आणि प्रधानमंत्र्यांनी देखील दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता मला वाटतं पहिला टप्पा संपत आलेला आहे. तर वेगानं 3 टप्प्याची निवडणूक, पहिल्या टप्प्याचं मतदान, नंतर दुसऱ्या टप्प्याची जोरात मोहीम सुरू होणं आणि तिसऱ्या टप्प्याचं आजपासून अर्ज भरायला सुरुवात. आज पहिल्या 3 टप्प्याचे चित्र आपल्यासमोर आहे. एक दुसरा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं भाजपचे नेते अमित शहा असतील किंवा पंतप्रधान असतील म्हणतात की नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी दुसरीकडे आहे, ओरिजिनल आमच्याकडे आहे, अशी सातत्यानं महाराष्ट्रात येऊन सभांमधून सांगितलं. मला वाटतं की त्यांनी विचाराची लढाई न ठेवता अशा फालतू मुद्द्यांच्याकडे ही लढाई न्यायचा त्यांचा सारखा प्रयत्न चाललेला आहे. आमचा प्रयत्न आहे की तुम्ही मुद्दे जे आहेत इलेक्शनचे ते मुद्द्यांच्यावर चर्चा करा. तुम्ही म्हणताय मोदी मोदी मोदी, तर ही व्यक्ती केंद्रित निवडणूक न होता विचारांची निवडणूक झाली पाहिजे. कारण आज राज्याच्या जनतेसमोर प्रचंड मोठे प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे. सुशिक्षित बेरोजगार डिग्र्या घेऊन नुसतेच उन्हाळके करत फिरत आहेत, त्यांच्यासमोर अंधकारमय भविष्य आहे. गृहिणीचा खर्च, मग तो पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅसच्या किमती असेल किंवा GSTचा बोजा असेल, तो न परवडणारा खर्च आहे.
शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर मोदींनी शेतकऱ्यांनी विशेषतः उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे 3 सुधारणा विधेयकं मागं घ्यायला लावली आणि अक्षरशः सरकारचं नाक मातीत रगडलं, त्यामुळं सगळं शेतकरी समाजावर सूड घ्यायचा मोदींचा प्रयत्न चाललेला आहे. आता सोयाबीनच्या किमतीचा विषय असेल, 10 वर्षापूर्वी जी किंमत होती ती किंमत आज शेतकऱ्यांना मिळत असेल. इतर सगळ्या गोष्टी, खताच्या किमती, वीज, पाणी सगळं महाग झालेलं आहे. कसं परवडेल? असा कोणता जगात धंदा आहे की उत्पादन खर्चापेक्षा कमी तुमच्या मालाची विक्री झाली तरी तुम्ही तरुण? आता महाराष्ट्रातला एक शेतकरी आहे, देशातला शेतकरी आहे, तो अजूनही आता परंपरागत शेती करतो आणि शेती नाही तर काय करायचं हा प्रश्न आहे. तरी बरेचसे लोक शेती विकून शेतीतून बाहेर जाऊन शहराकडे जात आहेत. एक प्रचंड मोठा रुरल टू अर्बन, ग्रामीण भागातून शहरामध्ये हा जो स्थलांतराचा मायग्रेशनचा प्रश्न आहे तो प्रश्न मोठा आहे. आणि मला वाटतं मोदींनी शेतकऱ्यांना जी काही आश्वासनं दिली होती त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आणि त्याचबरोबर एकंदरीत भ्रष्टाचाराचा मुद्दा, ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळं कर्नाटक सरकार गेलं, तेलंगणाची निवडणूक भाजप हारलं, म्हणजे त्या ठिकाणचं सरकार हारलं, तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये आम्ही लावून धरायचा प्रयत्न करतोय की एका बाजूला तुम्ही आमदारांची खरेदी विक्री करून सरकार स्थापन केलं, तर त्या खरेदी विक्रीमध्ये झालेला व्यवहार पूर्ण करण्याकरता तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यामध्ये गैरव्यवहार करताय, पैशाचा व्यवहार चाललेला आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनखोरी चाललेली आहे. आणि त्यामुळं हे शेवटी हे सगळे पैसे सामान्य जनतेकडून वसूल केले जातात. कारण सरकारी बदल्यामध्ये देखील एखाद्या कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले तर तो लोकांना लुटतो आणि त्यातून पैसे गोळा करतो. तर हे लोकांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे की तुम्ही मुद्द्यांचं सांगा, तुम्ही गेल्या 10 वर्षात तुम्ही काय काय केलं ते सांगा, किंवा तुम्ही 14च्या आधी आश्वासन दिली होती, 19च्या आधी दिली होती, ती आश्वासनं का पूर्ण करू शकला नाही, ते आता करणार आहे का, त्याबद्दल सांगा. म्हणजे खरं म्हणजे जे सरकार असतं ते सरकारने आपल्या गेल्या 5 वर्षातला किंवा 10 वर्षाच्या कार्यकालाचा आढावा मांडायला लागतो, तो ते करत नाहीत. व्हाईट पेपर काढला, कोणाचा काढला तर मनमोहन सिंग सरकारच्या काळातला व्हाईट पेपर काढला, तुम्ही तुमच्या काळातला का नाही काढला. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की ही निवडणूक पुन्हा मुद्द्यावर जनतेच्या प्रश्नाकडे न्यायची. आणि त्यांचा प्रश्न आहे की कुठेतरी फालतू भरकटवायची निवडणूक. 2019ला बालाकोटमुळे एकदम 6% मतं वाढली. नरेंद्र मोदींना वाटलं की राम मंदिरामुळे असंच काहीतरी घडेल, मतं अशीच वाढतील. पण राम मंदिर हे एक इव्हेंट होतं आणि त्यामुळे सरकारचा काही हात नव्हता. तो 2 खाजगी ट्रस्टचा तो वाद होता. कोर्टाने जो निर्णय, सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करायचं सर्वांनी ठरवलं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हिंदू ट्रस्टला ती जमीन मिळाली. हिंदू ट्रस्टनी पैसे गोळा केले खाजगी रूपाने, की खाजगी मंदिर बांधलं. ती चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद पडली, जिथं त्या जुन्या रामलल्लाच्या मूर्ती होत्या, त्याच्या 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मग तो बाबरी मस्जिद जिथं पडली तिथंच मंदिर बांधणार हा जो प्रचार होता तो खोटा होता. आणि ज्या मूर्ती राजीव गांधींनी जेव्हा ताला उघडला किंवा कुलप काढली आणि पूजेला परवानगी दिली, त्यावेळच्या मूर्ती कुठे गेल्या. आणि म्हणून शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला या कार्यक्रमावर. पण मोदींनी या कार्यक्रमाला सरकारीकरण करायचा प्रयत्न केला, पण सरकारचा काही संबंधच नाही. किंवा मोदींनी सांगावं की राम मंदिर बांधण्यामध्ये किंवा कोर्टाचा निकाल देण्यामध्ये माझा हात होता, मी कोर्टाला मॅनेज केलं वगैरे, ते त्यांचा काही संबंध आहे. म्हणून त्या दिवशी ती प्राणप्रतिष्ठा झाली, ती एक इव्हेंट होती, ती इव्हेंट संपल्यावर विषय संपला. त्यामुळे बालाकोटसारखं राम मंदिरामुळं मतं पडतील हे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आणि त्यामुळं आता थोडंसं ते त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे की आता निवडणुकीचं काय होणार. आणि म्हणून मग केजरीवाल, हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकणं, त्यांना प्रचार न करू देणं किंवा काँग्रेस पक्षाचे खाते गोठवणं, प्रचार करू न देणं, अशा प्रकारचे हातखंडे चालेल, ज्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील निषेध करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक खूप अतिटतीची झालेली आहे आणि निकाल काय लागेल हे काही कुणी सांगू शकत नाही. मला खात्री आहे की इथे सत्तांतर लोकांना करायचं आहे, लोकांनी ठरवलेलं आहे, लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे की या ठिकाणी सत्तांतर होणार. आणि काँग्रेसनी जी गॅरंटी दिलेली आहेत, ज्या गॅरंटीमुळं कर्नाटकचं सरकार आलं आणि त्या गॅरंटी सरकार आल्याबरोबर काँग्रेसने पूर्ण केल्या, तर प्रचंड फरक पडलेला आहे. तसाच फरक
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळं काँग्रेसच्या गॅरंटीमुळं देशाच्या निवडणुकीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. याचबरोबर एक मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर वारंवार तुमच्यावर चर्चा करत होते. आता म्हणतात की महाविकास आघाडी आणि महायुतीची फिक्सिंग झाली जवळपास 20 जागांवरती, आणि असं त्यांनी स्वतः दावा केलेला आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्याबरोबर सुद्धा ती चर्चा झाली होती, चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता? हे बघा, प्रकाश आंबेडकर आमच्या विरोधात गेलेले आहेत, त्यामुळे ते काही आरोप करू शकतात. पण या निवडणुकीचं मूळ सूत्र काय आहे? तर 2014 साली नरेंद्र मोदींना फक्त 31% मतं पडली होती. ती बालाकोट झाल्यानंतर 19च्या निवडणुकीमध्ये 37% गेली. आता बालाकोट नाही आहे, त्यामुळे त्याची मूळ ताकद देशातली फक्त 30, 31, 32% आहे. परंतु काय होतं की जी विरोधात पडलेली जी जवळजवळ 70% मतं आहेत, 68-70% किंवा 19ला 63% मतं पडली, त्यामध्ये इतकं विभाजन होतं की मग फर्स्ट पास द पोस्ट हे जे आपलं प्रिन्सिपल आहे, त्याला सर्वात जास्त मतं पडणाऱ्याला आपण विजयी घोषित करतो. तर त्यामुळं या वेळेला विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ नये हा आमचा आटोकाट प्रयत्न होता. त्यातूनच इंडिया आघाडी जन्माला आली. पूर्णपणे आम्हाला यश नाही आलं तरी पण एकास एक उमेदवार द्यायचा आमचा प्रयत्न आहे. मताचं विभाजन, विरोधकांच्या मताचं विभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदींचा याउलट काय प्रयत्न आहे तर जास्तीत जास्त मताचं विभाजन कसं होईल हा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये मग वंचित आघाडी असेल किंवा आणखी कोणी असेल, निवडून येणार नाही त्याचं कोणीच, पण मतं त्याची मोदींच्या विरोधातली मतं विभागली जातील आणि त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आज कितीही आंबेडकरांनी लोकांना सांगितलं की असं झालं तसं झालं, काही त्यांनी सुरस कथा निर्माण केल्या की कोणी काय झालं, तरी एक गोष्ट आहे की आंबेडकरांच्या उमेदवारीमुळं नरेंद्र मोदींना मदत होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मताचं विभाजन होणार आहे, जे नरेंद्र मोदींना पाहिजे. हे आत्ताच नाही झालेलं, तर मागच्या 2 निवडणुकीला आंबेडकरांची हीच भूमिका होती. पण आज आंबेडकरांच्या बरोबर MIM नाही आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना जी वंचित बहुजनला जी 7-8% मतं पडली ती आता 3% राहतील. आणि त्यातसुद्धा लोकांना यांचा खरा गेम कळलेला आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्यांना जागा ऑफर केल्या, पण त्यांनी जे ठरवायचं होतं ते केलं, जास्तीत जास्त उमेदवार उभे करून. आता कुठं पुण्याला काय झालं उमेदवार देताना त्याच्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तर असा आरोप करून त्यांच्याच अंगावर तो आरोप उलटतील असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न राहिला मुद्दा जो सांगलीच्या जागेचा. तर अजूनही जी भूमिका, कारण की आता स्पष्ट झालं की सांगली जागा ठाकरे गटाला गेली, तरी पण विशाल पाटील असतील किंवा त्यांची भूमिका, तर अशा परिस्थितीत काय काँग्रेसची भूमिका असणार आहे? या जागेंच्या वादावर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी दिल्लीतून अंतिम निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने तो वाद आम्हाला कितीही त्रास झाला त्याचा किंवा कितीही वाटलं की योग्य झालं नाही तरी तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते ते मान्य करतील. मग ते मुंबईचं असेल, सांगलीचं असेल, पण शेवटपर्यंत जर दोन्ही पक्षानं जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलं, जर आपसामध्ये मान्य केलं तर कधीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बदल होऊ शकतो. पण दोघांनी मान्य केलं तर एकतर्फे बदल होणार नाही. आणि एकतर्फे जे प्रयत्न करतात लोक त्यांनी तो प्रयत्न सोडला पाहिजे. काँग्रेस श्रेष्ठींनी निर्णय दिलेला आहे. जर काही बदल झाला तर काँग्रेस श्रेष्ठी आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आहेत, त्यांच्या समन्वयानेच ते बदल होऊ शकेल, अन्यथा होणार नाही. निश्चितच म्हणजे हे होते पृथ्वीराज चव्हाण. वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्यांनी भूमिका मांडली. ज्या पद्धतीने आता हायकमांडने निर्णय दिला आहे, जागा वाटपाचा तर विषय संपलेला आहे. वंचितच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं मतांचं विभाजन कुठेतरी होताना दिसतंय आणि त्याचा फायदा भाजपला होईल असा सुद्धा दावा चव्हाण यांनी केलेला आहे. कॅमेरामन राकेशसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.